नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. आज आपण गुरुचरित्रातला 18वा अध्याय ऐकणार आहोत. द्रव्य संकट निवारून घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी गुरुचरित्राचा 18वा अध्याय ऐकावा किंवा वाचावा. गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तभक्तांच्या नित्यपठणातली आणि पारायणातला असून हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप असा ग्रंथ आहे. या ग्रंथाला श्री गुरु नरसिंह सरस्वतींची पूर्ण कृपा लाभलेली असल्याने हा ग्रंथ अनुभवसिद्ध म्हणून ओळखला जातो. आता या ग्रंथातले काही अध्याय असे आहेत की विशिष्ट कामनापूर्ती होण्यासाठी ते श्रवण किंवा पठण केले जातात. तसाच हा 18वा अध्याय. जर आपल्याला आर्थिक अडचण असेल तर हा 18वा अध्याय श्रवण किंवा पठण करावा. कमीत कमी 6 महिने तरी करावा. आत्ता दत्त जयंती आलेलीच आहे. श्री दत्तगुरूंच्या कृपेने आपल्याला नोकरी किंवा घरात अखंड लक्ष्मी नांदून सुख समाधान आणि समृद्धी येईल. दत्त जयंतीपासून जर आपण हा ऐकलात किंवा वाचलात तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. हा 18 अध्याय ऐकताना किंवा वाचताना काय करायचं, एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावर केशरी किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा, त्यावर दत्तगुरूंची मूर्ती प्रतिमा जे काही आपल्याजवळ असेल ते ठेवायचं, त्यांची गंध फूल अक्षदा वाहून पूजा करायची, त्यांना पुष्पहार घालायचा आणि साखर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि श्रद्धापूर्वक त्यांना सांगायचं की मी हा आपल्या गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचत आहे, माझी आर्थिक परिस्थिती सुधारू दे आणि मला सगळं सुख संपत्ती आणि समाधान लाभू दे. श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गणेशाय नमः. जय जयादी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकता न ध्याये माझे मनू कांक्षा होत असे अंत करणू कृथामृत ऐकावया. ध्यान लागले गुरुचरणी तृप्ती नोहे अंतकरणी कथामृत संजीवनी अनिक निरोपी दातारा. येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तांशी मस्तक ठेवी चरणाशी कृपा भाकी तये वेळी. शिष्यवचन ऐकोनी संतोषिले सिद्धमुनी सांगतात विस्तारुनी ऐका श्रोते एकचित्ते. एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये. तुझकरिता आम्हाची चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यतेशी स्मरण झाले अवधारा. भिल्लवाडी स्थान महिमा निरोपले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. कच्चित काळ तेथे स्थानी श्रीगुरु होते गौप्य होऊनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा प्रवाहात श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशभेद. अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर प्रयाग मानस तीर्थ म्हणून राहिले परियेसा. कुरोपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परियेसा. श्री कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक दान तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी किनारी प्रख्यात असे पुराणातरी 5 नामे आहेत धोरी सांगेन ऐक एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संवारिती. ऐशा प्रख्याते पंचगंगा आला कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जानपा. जैशी वाराणसीपुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियेसा. अमरेश्वर सानिध्यानी असती 64 योगनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे तयाशी वदोनी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नान परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तयास्थानी अवसत असे. या कारणे तयास्थानी कोटी तीर्थे अस्ति निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी रहित निरंतर. अमित तीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे अस्ति गुणी तया कृष्णा प्रवाहात. उत्तर दिशा असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नामे ऐका ब्रह्महत्या पापे जाती.
औदुंबर अनिदेशी तीन तीर्थे परियेशी एकाहुनी एक अधिकेशी तीर्थ असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ आम्रेश्वर सानिध्यार्थ अनुपम तीर्थे असती पै. पुढे संगम षटका कुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा. तीर्थ असती अपारी सांगता असते विस्तारी या कारणे श्रीगुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशे. कृष्णवेणीत नदी हो दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम संगुनी काय सांगो महिमा त्यांचा. ब्रह्महत्यादी पातिके जळवणी जाते स्थाने एके ऐसे सिद्ध नातनिके सकळाभिष्ट होती तेथे. काय सांगो त्यांचा महिमा अनिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्य स्नान फळ काय वर्णू. साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबर गौप्य होता आगे चरू राहिले श्रीगुरु तये स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ मनोनी प्रकट झाले. आस्था पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीरे. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करीत. एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परियशी तया शेंगा रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुशी पूजा करी नेमाशी घेवड्याच्या शेंगा परियेशी परिशाक नैवेद्या. वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून निगती तये वेळी. तया विप्रग्रहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे बूड मूळ श्रीगुरु छेदित तात्काळ टाकोने देती समूळ. गेले आपण संगमाशी विप्रवन वनिता तये वेळी. दुःख करीती पुत्र सकळी पहा म्हणती तो दैव बळी. कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्याशी छेदिले आमच्या ग्रासाशी टाकोनी दिले भूमीवर. ऐशा परिती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण. भरतार म्हणे तयेवेळी जे होणार जयावेळी निमित्त करी चंद्रमूळी तया आधीन विश्वदान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थित लया कारण पिपिलकादी स्थूल जीवन समस्त आहार करीतसे. आयुरत्न प्रयमच्छित ऐसे बोले वेद श्रुती पंचानन आहार हस्ती केवी करीतसे प्रत्ययी. 84 लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर. रंका राजा एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे वखोटी तैसे फळ आपणाशी. पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगुने आपले आपण पुढली यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज. बोल ठेवीशी ईश्वराशी आपले अर्जितन विचारशी ग्रास घेतला मनशी अविद्य माया वेष्टोनी. तो तारक आम्हाशी म्हणून आले भिक्षेशी नेले आमच्या दरिद्र्याशी तोची तारी अति आम्हा. येणे परिस्त्रियेशी संबोधित परियेशी काढोनी वेल शाखेशी टाकीत झाला गंगेत. तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुले द्वारी टाको म्हणून द्विजवरी खनित झाला त्या काळी. काढिता वेल मुळाशी लागला कुंभ निधानेशी आनंद झाला बहुवेशी घेऊन गेला घरात. ने नवल प्रवर्तले यतीवरा प्रसन्न झाले म्हणून वेलाशी तोडिले निधान लादले आम्हाशी. नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनाशी. जाओनी संगमी गुरुपाशी पूजा करती भावेशी वृत्तांत सांगिला तयाशी तयेवेळी हर्षयुक्त. श्री गुरु म्हणती तयाशी तुम्ही हे न सांगावे कौनाशी अखंड लक्ष्मी तुमचे अंशी आम्हा प्रकटता जाईल. ऐशा परी द्विजाशी सांगते श्री गुरु परियेशी सुखी असावे आपुल्या ग्रहाशी पुत्र पौत्र नांदावे. ऐसावर लाधोनी गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐशी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे.
ज्याशी होईल गुरुकृपा त्याशी कैचे दैन्य बाप्पा, कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया धरी. देवे उना नसेल नरू तेने भजावा श्री गुरु, तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळा लोका. जो का भजेल श्री गुरु ते इहलोक साधे तयाते, अखंड लक्ष्मी सदनाते ऐष्टवर्य नांदती. सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरु महिमा आहे ऐसी, भजावे मनोभावेशी कामधेनू तुझे घरी. गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन, पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार यया चित्त विप्रदैन्य हरयेत कथा निरोपिली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार अया चित्ता विप्रदैन्य हरणा नाम अष्टादशोध्याय. श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रयार्पितमस्तु. शुभम भवतु. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.